व्ह्यूअर्स, कसे आहात तुम्ही? मजेतच असणार आणि मजेतच असायला पाहिजे. सध्या मजेत नाही आहो, कारण आमच्याकडे कभी खुशी कभी गम असे आयटम चालू आहे आणि मला आंघोळ करायची होती. तर वंशचे पप्पा टियाला बघत आहे आणि मी आंघोळ करायला गेली. माझी आंघोळ झालेली होती. मग त्यांनी दुकान खोलायला गेले दुकानामध्ये आणि टियाला मी चटईवर ठेवलं. ते खेळत होते आणि ते एकटीच खेळत होती आणि वंश अंगणवाडीमध्ये जाऊन होता आणि टियाची आजी खाली जाऊन होती. खाली गेली की अशी चिपकून बसते की नाही, बायांसोबत बोलतच राहते. वर तर याचं नावच नाही घेत. आणि मी तयारी करत होते आंघोळ झाल्यानंतर आणि जाऊ बघत होते तिला पण मागे रूममध्ये. वरती टेरेसवर कपडे धुवायला जाते ना रोज, म्हणून मी डेली सनस्क्रीन यूज करते. कारण खूप ऊन आहे ना आता, त्याच्यामुळे चेहरा खराब होऊ शकते, म्हणून मी सनस्क्रीन लावते रोजच. मी आज कपडे धुवून झाल्यानंतरच देवपूजा करणार आहे, कारण मला देव घासायची वगैरे होती. तर खूप वेळ लागते त्याला आणि मग टियाला झोपवा असं टाईम खूप होऊन जाते. 2-3 वाजून जाते मग कामं करता करता हळूहळू. आणि याची आजी एकदम लिचक कामं करत राहते ना, त्यांना पण खूप उशीर लागते. त्यांच्या माता तर मी बघूच नाही शकत पोरांना. आणि याचे आजोबा पण एका पॅनने थोडे लंगडे आहे ना, तर त्यांनी पण बरोबर तेवढं बघत नाही त्यांना. कधी आई ना खूप चांगली राहते आणि कधी आईला झटके येते का अशी करते. कामं करता करता पटरणार, कधी कोणत्याही छोट्या गोष्टीसाठी सकाळी उठली का पटरत. कधी एवढी गोड राहते की नाही की खूपच. कपडे धुवायला जायचं होतं म्हणून मी एक सँडविच खाऊन घेतलं आणि कपडे धुवून आली आणि नंतर देवपूजा वगैरे केली, जेवण वगैरे केलं आणि हे सर्व कामं आटोपली होती. फक्त भांडे वगैरे राहिले होते आणि इथे डस्ट खूप दिसला होता, खूप घाण झाली होती आणि इथे सर्व साफ केलं मी. दवाया वगैरे सर्व ठेवून होत्या टियाच्या याच्यावर फ्रीजवरती. आणि हे कवर बघताय ना, ते ऑनलाईन बोलवलं होतं मी मेशोवरून. लवकरच गेला, तर त्याचे तुकडेसुद्धा खाली सांडतात. आणि कुंडी तर एक्सपायर झाली आहे, फुलं पण एक्सपायर झाले, पण फेकू नाही शकत. फेकतो म्हटलं तर मलाच फेकून देणार घरी. जेव्हा माझ्या सासूला फेकूशा वाटणार फुलं वगैरे कुंडी, तेव्हाच त्यांनी फेकणार, नाही तर मी राहू देणार तसेच. ते काही माझ्या हातात नाही आहे. तर मी त्यांना धुवून वगैरे साफ केलं आणि ते वाळवायला ठेवलं होतं आणि मग फ्रीजवरती ठेवलं. रोडवर घर असलं ना की धूळच येते खूप घरामध्ये, कितीही साफ करा. आज जरी का भांडे घासले किंवा साफसफाई केली तर उद्या लगेचच धूळ नाही का बसूनच राहते घरामध्ये. कितीही पुसा, काहीही करा, रोजच. आणि लहान मुलं असल्यामुळे तेवढा टाईम मिळत नाही ना की रोजच नाही का भांडे काढा घासासाठी ना, रोजच साफसफाई करतच राहा. आता छोटे आपले टेबल हे ते सर्व आपण पुसू शकतो, पण सर्वच भांडे वगैरे कुठं होते तेवढं. तरी मी कामं करतच राहते घरचे. आणि पोरांना खाली ठेवलं आणि रडत राहिले आणि मी कामामध्ये राहिली तर असं एखादी वेळाच बघते. आणि कधी त्यांनी ना बिलकुल असं बघतच नाही, त्यांना रडवतच ठेवते. मग कसं कामं करूशा वाटणार. मुलं रडले की मग आपल्याला पण कामं करायची इच्छा नाही होत, त्यांच्याकडेच जाऊशे वाटते. मग कामं नाही केले, कमी कामं केले तर मग सासू माझी चिडचिड करत राहते. त्यांना आदतच आहे पहिलेपासून. तर मी जाऊ दे म्हणतो, त्यांना पटरते तर पटरू देते आणि मी आपले कामं करत राहते आणि पोरांना सांभाळते. तर हा बघा वंश बँड होता, कपाटावरती ठेवून होता, खूप महिने झाले. त्याला एकदम डस्ट बसून होता. आजोबांना काढायला लावला आणि बसला वाजवत तो. आणि 2 वाजले. कामं करता कामं संपली आणि हॉलमध्येच आम्ही आता चटई वगैरे हातरली, गादी आणली आणि तिथेच कूलरच्या समोर मग दुपारी आम्ही झोपते तिथे. टियालाही झोपवते आणि वंशला पण त्याचं काही बँड वाजवणं बंद झालंच नव्हतं, त्याचं चालूच होतं बँड वाजवणं. आणि आजोबालासुद्धा बँड वाजवायला लावला होता. त्यांनी तरी काय करणार, नातू म्हणणार की बँड वाजव बाबा, तर वाजवाच लागणार आहे.
बँड वाजवत होते आणि वंशला पॉकेटमध्ये एका चिप्सच्या दुसऱ्या काही वेपर्सच्या पॉकेटमध्ये खिलोना भेटला होता एक, तर तो वाजवत होता आणि बँड बाबा वाजवत होते आणि नाचत होता. मग तो थकून गेला नाचू नाचू, बोत्री आणली पांघरली आणि आता झोप. चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय व्ह्युअर्स.